नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत खमंग आणि पौष्टिक मेथीचे पराठे. चला मग बनवायला सुरुवात करूया. मेथीची भाजी मी 2 वाट्या घेतली आहे. बाउल मध्ये टाकूया. मेथीमध्ये पाणी टाकूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. याला व्यवस्थित मिक्स करूया. मेथीच्या भाजीला 10 मिनिटं आपण मिठाच्या पाण्यात भिजत ठेवूया. परात घेऊया. परातीत गव्हाचे पीठ 2 वाटी टाकूया. चण्याचं पीठ 3 चमचे टाकूया. अर्धा चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. हिरव्या मिरचीचा ठेचा 1.5 चम्मच टाकूया. पाव चम्मच ओवा घेऊया. याला असं हाताने चोळून टाकूया. ओबड-धबड वाटलेलं आपण अर्धा चम्मच जिरा टाकूया. हळद पाव चम्मच टाकूया. लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकूया. मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्ती टाकू शकता. अर्धा चम्मच मीठ टाकूया. मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्ती टाकू शकता. पिठामध्ये आपण हिंग पण टाकू शकता. घेऊन घेतलेली आपण कोथिंबीर कट करून घेऊया. मेथीची भाजी आपली मिठाच्या पाण्यात ठेवून 10 मिनिटं झाले आहे. तर मेथीला आपण स्वच्छ धुवून घेऊया. आपली मेथीची भाजी स्वच्छ धुवून झाली आहे. मेथीच्या भाजीला बारीक चिरून घेऊया. आपली मेथीची भाजी बारीक चिरून झाली आहे. गव्हाच्या पिठामध्ये टाकूया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. 1 मोठा चम्मच आपण तेल गरम करून घेऊया. पीठ मळण्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊया. आपला तेल कडकडीत गरम झाला आहे. पिठावर टाकूया. गरम करून तेल टाकल्याने आपले पराठे एकदम खुसखुशीत बनतात. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम तेलामध्ये हात घालायचं नसते. चम्मचने व्यवस्थित फिरून घेऊया. तेल थंड झालं आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेल सर्व पिठाला लागला पाहिजे. पिठामध्ये मेथीच्या भाजीला छान मिक्स करूया. मेथीच्या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण असते. आपण कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. मेथी गव्हाच्या पिठात मिक्स करून झाला आहे. थोडे थोडे कोमट पाणी घालून पिठाला आपण घट्ट मळून घेऊया. घट्ट पीठ मळल्याने आपले पराठे एकदम खुसखुशीत बनतात, खमंग बनतात. आपला पीठ मळून झाला आहे. आपल्याला पराठ्यासाठी असाच घट्ट पीठ पाहिजे. 10 मिनिटं बाउलमध्ये झाकून ठेवूया. 10 मिनिटं झाले आहेत. आपला पीठ कसा झाला बघूया. आपला पीठ छान मुरला आहे. थोडंसं आणखीन मळून घेऊया. आपल्याला जेवढ्या साईजचे पराठे बनवायचे आहेत त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया. सर्व गोळे या साईजचे बनवून घेऊया. आपले पूर्ण पिठाचे गोळे बनवून तयार झाले आहे. बाउलमध्ये ठेवूया. पॅन गरम करायला ठेवूया. पोळपाट लाटणं घेऊया. गव्हाचं कोरडं पीठ घेतले आहे. पिठाचा गोळा घेऊया. गोल बनवूया. कोरड्या पिठात घोळून घेऊया. पोळपाटवर थोडंसं कोरडं पीठ टाकूया. म्हणजे आपले पराठे पोळपाटला चिटकत नाहीत. पराठ्याला हलक्या हाताने लाटून घेऊया. मध्यम जाडीचा पराठा आपण लाटून घेऊया. आपला पराठा लाटून झाला आहे. आपला पॅन गरम झाला आहे. गॅस स्लो करूया म्हणजे आपला पराठा करपणार नाही. पॅनवर थोडंसं तेल टाकूया. आपण तूप पण टाकू शकता. तेल पण टाकू शकता. पराठा हलक्या हाताने आपण तव्यावर टाकूया. थोडंसं तेल लावून घेऊया. पराठ्याला पलटी करूया. स्लो गॅसवर आपण पराठ्याला छान खमंग भाजून घेऊया. दोन्ही साईडनं तेल लावूया. आपला पराठा दोन्ही बाजूनं खमंग भाजला आहे. दोन्ही साईडनं पण आपला पराठा किती छान भाजला आहे.
सर्व पराठे आपण असेच बनवून घेऊया. आपले गरमागरम मेथीचे पराठे पूर्ण बनवून तयार झाले आहे. गॅस बंद करूया. या पद्धतीने मेथीचे पराठे बनवल्यावर लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. बघूया आपले पराठे कसे झाले आहे. किती खुसखुशीत झाले आहेत आपले पराठे. जाड पण नाही, पातळ पण नाही, एकदम सर्रास आहेत आपले पराठे. या पद्धतीने मेथीच्या भाजीचे पराठे बनवल्यावर दह्यासोबत खाऊ शकता, चटणी सोबत खाऊ शकता, टमाटर सॉस सोबत खाऊ शकता. आज आपण शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊया. या पद्धतीने मेथीचे पराठे बनवून पहा, खाऊन पहा. कसे झाले आम्हाला पण कमेंट मध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.